कशें शॉर्ट आउट जातलो मातसो सध्या एक इशू चल्ला हो की ते विद्या प्रबोधिनी स्कूल आहा थंय प्रायमरी स्कूल शिफ्ट केला आतां. तो शिफ्ट करपाचो मुद्दा असो आसा मॅनेजमेंटाचो की हांगा स्पेस एकोमोडेट जायनासलो, सो ते शिफ्ट केला. सो थंय कितें आहा, एक गार्बेज प्लांट आहा, आमी तें इन्स्पेक्शन करपाक वयता. सो पेरंट्साचें कितें म्हणणें आहा की गार्बेज प्लांटा खातीर हेल्थ इश्यूज जावंक शकता म्हणून. सो कितें आहा तें आमी इश्यूज आतां चॅक करतले आनी मागीर एक जॉयंट मिटींग करून इश्यू रिजॉल्व करपाचें. तांकां तेंचे भुरग्यांक भितर घेना जाल्यार तेजेर कितें विशय तशें कांय ना, तो आमी उलोवन सॉर्ट आउट केल्लो तांकां शिकयतले हांगा भुरग्यांक ते 350 डिसिजन स्कूल मॅनेजमेंटाचें. आमी आमचो एडमिनिस्ट्रेटीव रोल आहा तो आमी हे सॉर्ट आउट करपाचो ट्राय करता. आणि पेरंट्साची एक मागणी आजी पीटीए मिटींग. हय, ते पीटीएच्या मिटिंगेचेच आमी डिस्कस केल्ले आहा न्हू. नेक्स्ट विकान एक ठरयतले आमी एक इन्स्पेक्शन रिपोर्ट सारके डिटेल घेवन ते करतले. सो प्रिंसिपलान कितें अरेंजमेंट केलें कितें म्हणटा भुरग्यां वांगडा तेंचे रिपोर्ट आमी हे डिस्कशन केला की दोन सायडीन पार्टीक आमी लॉ एंड ऑर्डर पीस मेंटेन करपाक सांगला, तशें केलां. हय, फाल्यांच्यान एक लॉ एंड पीस हे मेंटेन करपाची अशी रिक्वेस्ट दोनूय पार्टी कडेन आमी केला. कितें जालें जाल्यार स्कूल खजिनदार आसा अवधूत पर्रीकर, ते एडमिनिस्ट्रेटर आसा हांगर, पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे कोण तरी ऑफिसर येयल्ले आसा. कितें आतां आखो देका हाल म्हणटा पळय हांगर आमी बेहाल जाल्ल्या. प्रत्येक जाणांक किलो वास येता हांगर. ही घाणीन भुरग्यां कडेन हेंच्यांनी घातलेली आसा. हें कशें जालां मरे, वकाल दाखोवप एक मरे, लग्न करप एकटे कडेन, ही सद्या परिस्थिती हांगर चल्लेली आसा. आमी एडमिशन घेता आसतना विद्या प्रबोधिनी जे भुरगे आमी शिकताले पळय ओल्ड, थंय एडमिशन घेतलेलें. अक्षरशः हेंच्यांनी आमकां फटयले आनी फटयता अशें फटयले आमच्या भुरग्यांच्या जिवा कडेन खेळपाचो हेंच्यांनी प्रयत्न केलो. कोरोनाच्या टायमार 3 वर्सां स्कुलां बंद आसली. कित्याक आसली? तेन्ना भुरगे उरोंक ना घरा कडेन. कित्याक दवरली घरान? फक्त हेल्थ इश्यू आसलो. एज्युकेशन भुरगे केन्नाय शिकताले. वयाच्या 60व्या 70व्या वर्सां ते एज्युकेशन कंप्लीट करूंक शकता, तेका लिमीट ना. पण एकदां भुरग्याचें आरोग्य तर बिगडत न्हू, ते रिकवर जावपाक व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही कोरोना काळान तुम्ही पळयल्लें आसता, बापूय भुरग्याक पळोवंक पावोंक ना, भुरगो बापायक पळोवंक पावोंक ना, बायल घोवाक अशें मरण येयल्लें आसा लोकांक. हे सगळ्यांक दुर्दैव. माझी हंबल रिक्वेस्ट आसा मॅनेजमेंटा कडेन आनी सरकारा कडेन, स्पेशली डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री आसा जो एज्युकेशन डिपार्टमेंट सांबाळटा, तेजे कडेन जाय जाल्यार आमी तेच्या वचून पांयार घालून घेता सगळे पेरंट्सां. पण हे घाणींच्यान आमकां भायर काड. ज्या जाग्यार आमी एडमिशन घेतलां त्या जाग्यार आमच्या भुरग्यांक दवरा. हांगर कशें मुसमोता तुमीच पळयात मिडियाचेर, हांव सांगता म्हणून न्हू. हो कितें आमी प्लांटेड इश्यू करूंक ना. हो प्लांट 12 वर्सां पयलींचो स्कूल अंदू सुरू जाला. हेंच्यान सगळी व्हडली चूक कितें केल्या मरे. एक्चुअली स्कूल सुरू करच्या पयलीं हेंच्यांनी खरें पीटीए मिटींग हांगर घेवपाक जाय आसली आनी आमकां पेरंट्सांक दाखोवपाक जाय आसली बाबा येणाऱ्या काळान तुमच्या हांगर स्कूल सुरू जातलें म्हणून. हेंच्यांनी तेजे बद्दल आमकां कांयच सांगूं ना. फक्त 3 तारखेक मेसेज, दुसरे दिसा शिफ्ट. हांगर यो जाल्यार आयज तरी मॅनेजमेंटाचे कोण दिश्टी पडटा. त्या वेळार आमी 4 तारखेक येयल्ले, मागीर कोणूच नासले, फक्त लेबर काम करताले. आनी 4 तारखेक आमी वचून परत तांकां जाप विचारचो प्रयत्न केलो. तेन्ना अवधूत पर्रीकर आमकां अश्युरन्स दिले की 8 दीस बंद दवरया स्कूल, कितें आतां म्हणून रिकवर करता म्हणून. तेन्ना आमकां खबर नासली येदो व्हडलो गार्बेजचो प्लांट आसा म्हणून. मागीर आमकां 15 दिसांनी कळ्ळें हांगर गार्बेजचो प्लांट आसा व्हडलो, जे मेजर हार्मफूल ल्हान भुरग्यांक, हांगर 2.5 ते 8 वर्सांची भुरगीं हांगर शिकपाक हेंच्यांनी घातलेली आसा. प्रश्न सादो सरळ आसा. ज्या स्कुलान आमी एडमिशन घेतला त्या स्कुलान आमकां तुमी जागो दिवचो. ते सांगता तेंचे कडेन जागो ना जाल्यार फाटले 15 दीस भुरगीं आमची खंय शिकली. एका दिसान कालच्यान तुमी कशें शिफ्ट केले हांगर? कालच्या 15 दीस भुरग्यांक खंय बसयल्ली तुमी? जागो ना हो आसा हो तुमचो प्रश्न. आमी एक ठाम निश्चय, आमी भुरग्यांक थंयच्यान शिफ्ट करपाचें ना. आमी हंबल रिक्वेस्ट फाल्यां सुद्दां आमी हाडून भुरग्यांक फुडें सोडटले. आयज जी घटना घडल्या न्हू, पेरंट्सा कडल्यान कोणी हांव करूं ना, पण काही टिचरांनी भुरग्यांक हातीक धरून भायर घातलेले आसा. हे दुर्दैव आं. डॉक्टर प्रमोद सावंत एसेंब्लीन तर आसा आनी लज भिडा भितर प्रमोद सावंत आसा जाल्यार 24 वरां भितर तो तांकां इंस्ट्रक्शन दितलो स्टार्ट शिफ्ट करून हांगरच्यान. मात्र तर 40 माकोड ते मनीस न्हू. माणुसकी असली जाल्यार हांगर 4-5 जाण कोण उबे रावपाचे, सपोर्ट करप भुरग्यांक. अरे तुमी एसेंब्लीन नवीन नवीन कायदे काडटा मरे. एज्युकेशन हो सगळ्यांक मोठो घटक. लक्षांत धरा, जो पर्यंत आमचे भुरगे शिकचे ना तो पर्यंत उदरगत गोंयची जावूच शकना. हो सगळ्यांक हो म्हत्वाचो मुद्दो आसा. लास्ट सांगता, हंबल रिक्वेस्ट परत हांव रिक्वेस्ट करता मॅनेजमेंटा कडेन, आमचेर अन्याय करूं नाका, आमच्या भुरग्याच्या जिवा कडेन खेळो नाका. एकदां आमच्या भुरग्यांक हांगर तुमी थंय हांगरच्यान थंय शिफ्ट करा. तुमचोय विषय मिटलो, आमचोय विषय मिटलो. येणाऱ्या काळान तुमकां एडमिशन हांगर घेवकूच जाय. आमी हांगर येयना बाबा, तुमकां नमस्ते, पण अंदू आमी भुरग्यांक शिफ्ट करपाचें ना.
हांव नको मागीर म्हटलं त्यांनी आपल्याक खबर ना आपूण तर रायट पर्सन न्हू म्हणून. प्रश्न कसो आसा आमचो फक्त भुरग्याचो प्रश्न आसा. ज्या स्कुलान आमकां एडमिशन दिलां तुमकां दिसता तर तुम्ही प्लांट शिफ्ट करता जाल्यार तुम्ही प्लांट शिफ्ट करा आनी भुरग्यांक हाडून परती हांगर घालता. विशय सादो सरळ आसा. पण जो पर्यंत तो म्हणटा प्लांट शिफ्टिंग करूं शकता करून दी लेट्स ताका शिफ्ट करूं दी. आमकां ते दुमत ना. पण तो पर्यंत आमी भुरग्यांक थंयच धाडटले विशय काबार. ओके आम्हाला त्या शाळेत तोपर्यंत राहू द्या आमच्या मुलांना, कारण मुलांचा आरोग्याचा प्रश्न आहे. मुलांचं आरोग्य जर बिघडलं तर मग आम्हाला काहीच करता येणार नाही. आता आम्हाला पण इथे वास येतो, आम्ही उभं राहू शकत नाही. लहान मुलांचा तो प्रश्न आहे. तोपर्यंत आम्ही मॅनेजमेंटला आणि सरांना रिक्वेस्ट करतो, सर आमच्या मुलांना तोपर्यंत हा प्लांट शिफ्ट होत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना तिथे शिकू द्या, एवढीच विनंती आहे तुमच्याकडे सर. ओके फाल्यां सगळ्यांनी पेरंट्सांनी भुरग्यांक आपले थंय पावपाचे आनी वाद घालपाचो ना कोणाच कडेन. गेटीर सोडपाचे आनी वचपाचे. आसूंक रे आता आयचो विशय पळय. काल आयज तांकां अपशब्द राग येयलो. काल म्हाका तेणी असो पुश केलो. हांवें एक शब्द काडूंक ना. केला काय ना काल काडला आनी म्हाका धुकलून उडयला. आमी अपशब्द वैयक्तीक कोणाय नांव घेवन शब्द वापरूंक ना. जनरल जे जळटा पळय ताका कळटा. आमी गाळी मारूंक ना कोणाक. कमरे खाली कोणाचे आरोप करूंक ना. कोणाचेर करूंक ना. जाल्यार दाखोवचे कमरे खाली कोणाचे आरोप केले गाळ शिवे मारले जाल्यार आमकां काल धक्का आमकां केला म्हाका केल्या स्वता केल्या. आमी ते इशू घेवन बसोंक ना. एवढंच विचारायचं की उद्या ऑलरेडी तुमच्याकडे मांडलेलो आसा. आम्ही या गार्बेजीच्या वतींतल्यान म्हणजे गार्बेजी खातीर उलोवपाचें जाल्यार वी आर ऑल्सो ऑफ द मूड टू शिफ्ट दॅट गार्बेज. वी आर नॉट अगेन्स्ट दॅट. आणि वी वील बी सपोर्टिंग दीस पीपल फॉर गार्बेज शिफ्टिंग. गार्बेज शिफ्ट करतले काय स्कूल शिफ्ट करतले? स्कूल शिफ्ट गार्बेज असो राव. गार्बेज शिफ्ट करपाचो आमचो विशय हा. वील पुट एवरीबडी इन टू प्रेशर टू शिफ्ट द गार्बेज. कारण हो गार्बेज प्लांट आहा तो इलिगल आहा. ओके पण गार्बेज तुम्ही शिफ्ट करता म्हणटा पळय तसो जागो अवेलेबल आसा दुसरी ते मागीर फुडलो इट इज अ मॅटर ऑफ डिस्कशन न्ही. ते डिस्कशना प्रमाणे आमी करतले. ताच्याच खातीर हांची आमकां हें जाय म्हणजे आयचो बाबा कितें प्रॉब्लेम आसा ह्या हाज्या खातीर कितें हांगा करचें पडटलें. हांगाचे काही पॅरामिटर्स आसात ते पॅरामिटर्स तांणी चॅक करपाक जाय. ते सगळे ते चॅक करतले आनी दे वील गिव अस द रिपोर्ट. अकॉर्डिंगली वी आर ट्रायींग अवर लेवल बेस्ट टू शिफ्ट द गार्बेज. कारण गार्बेज कॅनॉट बी नियर टू द स्कूल. पण रोहन खंवटे एमएलए म्हणटा तो विषय मागीर येता ना. तो म्हणटा की एक्सपांड जावपाचो आसा. आयकून घे. तो विषय एक्सपांड जावपाचे ते म्हाका तोंडातले गजाल नाका. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सपांड. कोणे खंयच्यान ऑफिशियली तुम्ही रिपोर्ट हाडला हो? कोणे दिला तुका रिपोर्ट? रोहन खंवटेन स्वता म्हणला की तुका सांगला गिव इट इन रेकॉर्ड. आय विल चॅक इट. गिव इट इन मी इन रेकॉर्ड. तुमचें नाव कितें? अमर न्ही. हांव ताका विचारता की तुवें अशें एक्सपांड जातलो काय म्हणला. तर इट इज दॅट एवरीथींग हुएवर कॉमेंट्स वील डेफिनेटली हॅज टू आन्सर दॅट आय डोंट नो. आय हॅव टू डिस्कस दॅट. आता तुवें पयली गजाल सांगल्या. पण म्हजें म्हणणें इतलेंच की आम्ही ह्या गार्बेजीक शिफ्टिंग करपाच्या मताचे आसा. म्हणल्यार तुम्ही सांगू शकता गार्बेज प्लांट आसा तो इलिगल कंप्लीट. अबे हांव तुका एक सांगता. आय एम नॉट सेइंग दॅट गार्बेज प्लांट इज इलिगल. आताच म्हणला आता तुम्ही. ऐकून घ्या उलयता ते ऐकून घ्या. गार्बेज जो पोझिशन आसा हांगाचे द प्लेस इज इलिगल. आता कळ्ळें? सर दुसरो एक प्रश्न आसा. हो प्लांट आसा पळय हो 12 वर्सां पयलींचो आसा. ते बरें आसा. स्कूल आसा नवीन आसा. अबे नवीन इट ऑल डिपेंड ऑन द when we got the permission. We got the permission in 2004 when the garbage plant was not there. Afterwards, somebody has allocated this plant over here, which is illegal. Automatically, they have to shift. कोणी अलोकेटेड केला हो प्लांट? आता that is a government body. I am not a government body to talk on the behalf of the government. स्कूल हांगासर शिफ्ट करता म्हणून पेरंट्साक कित्याक सांगू ना? ऑलरेडी सांगल्या त्याप्रमाणे आम्ही पीटीए घेतिल्ली आसा. पीटीए घेतिल्ली आसा. आता काही लोक येवन आसत एक वेळ हांगाचे. कारण ऑल द पीटीए मिटिंगेन सगळे येता अशें ना. एक्चुअली थोड्यांक वेळ ऐकून घ्या बेटे आवाज करून काम जावचें ना. वी हॅव टू सेटल इट एमिकेबली. वी हॅव टू जस्ट फायटींग इच अदर. एकामेकांचे किचड ओडून जावचो ना. तो काल जालो चिखलकालो. सर आता एक वर्स कंप्लीट करपाक कितें प्रॉब्लेम आसा ना. थंय जागोच ना आमचे कडेन. वी हॅव गॉट नो प्लेस. आय कॅन शो इट टू एवरीबडी. तुमकां आतां इतले आहा न्ही. यू कम अँड शो मी द प्लेस वेर टू
म्हाका तांचे कडेन कॉन्फ्रंट्रेशन करपाची इच्छाच ना. पण त्यांचे म्हणणे असा की आणि ते आमचेर एलिगेशन कितें घाल्या तें हांव सांगूंक शकना, पण आमी एलिगेशन तांचेर घालिना. दे मे बी ऑल्सो रायट एट देअर प्लेस. आय एम नॉट सेईंग दे मे बी रायट एट देअर प्लेस ऑल्सो. आय एम नॉट डिनायिंग फॉर दॅट. हो एक्चुअली विशय कितें गार्बेजीचो आसा, स्कुलाचो ना. तेन्ना हो हांवें इनफॅक्ट पयल्या दिसा ताणें अर्दुकुटे सांगलें. हांवें ताका सांगलां गार्बेज हो प्लांट हांगाच्यान वचपाक जाय आनी वी आर ऑल मॅनेजमेंट इन्क्लुडींग द स्कूल इज विथ यू पीपल म्हणून. हें सांगून जाल्यार त्या दाबोलकारान सांगचें म्हाका. आणि व्हॉट आय सेड आय मीन इट. आणि आय एम फर्म ऑन दॅट. आय विल नॉट चेंज द गोल पोस्ट. ओके. सर त्यांचा एक आरोप असलो काल पत्रकारांकडे उलयतना तेंच्यांनी पेरंट्सांनी आरोप केला की तुम्ही खंय तरी तुम्ही प्रत्येक तुमचें नाव घेतलें तेंच्यांनी तुम्ही धक्काबुक्की केली. एक विषय जालो आणि दुसरो मॅनेजमेंट सध्याची विद्यार्थी आसा पळय तांकां हॅरेसमेंट करता म्हणून. धक्काबुक्कीचो विशय देना. हांव एकटो आशिल्लो. तांणी सबन आमचे मेन एंट्रन्स ब्लॉक केल्ले आनी ते आयकून घे मेन एंट्रन्स ब्लॉक केल्ले. हांवें तांकां रिक्वेस्ट केला तुमी बाजूक रावात म्हणून. एंट्रन्स स्कूल आहा. There are about more than 2,000 students are already studying there. So you cannot block the entrance. Main entrance भुरगीं येतात, पेरेंट्स येतात, कोण कितें कामां आसता ते. सो हांवें तांकां सांगलां यू बी देर. आय हॅव गॉट नो प्रॉब्लेम. यू हॅव गॉट फ्री रायट टू बी एनीवेअर. नो बडी कॅन ऑब्जेक्ट ऑन दॅट. सो हांवें तांकां सांगलें तुमी बाजूक राव. आतां कितें आसा, कितें तरी एक विशय घेवन कितें तरी एक ताचें व्हडलें करप हे प्रत्येकाक तुमकां हांवें सांगपाची गरज ना. तुमी कितले कडेन वतात आनी कशें जाता तें तुमकांय खबर आहा. आता सोल्युशन कितें म्हटल्यार सोल्युशन म्हणजे आता नाव द बॉल विल बी इन द गव्हर्नमेंट्स कोर्ट. लेट देम डिसाइड. देन वी नो वॉट सोल्युशन. विल फाईट फॉर देम. आय एम ऑल्सो फायटिंग फॉर देम. पण तुम्ही रिसीट दिताना त्यांना ते ऍड्रेसाचेर दिला. रसीट ही हेड ऑफिसाची असता. इट इज अ मॅटर ऑफ आर्ग्युमेंट दॅट लॉजिकली तितलो तांचो आर्ग्युमेंट बरोबर आहा काय म्हजो आर्ग्युमेंट हातून उलोवन कांय फायदो ना. आमी रसीट दिल्या ती सदांच फाल्यां सुद्दां रसीट आमी दितली फुडल्या वर्सा ती त्याच हेड ऑफिसाचीच आसतली. दॅट इज अवर मेन बिल्डींग. सो ऑलवेज द रसीट इज कोणाकूय तुका आतां अपॉइंटमेंट दिली तुज्या आतां टीव्ही आणि हाका एज अ एंकर म्हणून जाल्यार तुका रसीट दितलो तो हेड ऑफिसाचीच. फाल्यां तूं म्हणूंक शकना तूं हांगा वचचो ना थंय वचचो ना. सो इट इज ऑल लिगल. थंय रसीट दिवप म्हणजे हाजो अर्थ आमी तांकां कमीट केल्ले की आमी तुमच्या भुरग्यांक इज एनीबडी कॅन शो दॅट वी आर गोइंग टू मेक द चिल्ड्रन टू सीट देर अशें बरोवन दिलां जाल्यार तांणी दाखोवचें. आय एक्सेप्ट. पण इट इज नॉट पॉसिबल. आमची इंटेन्शनूच ना तांकां फटोवपाचें. गेल्या 3 वर्सां आमी ही शाळा बांदता. हातूंतले काही लोकांनी ओदोळ व्हडल्यान सांगलां की आमी डोनेशनाय दिल्या आनी दिल्या आसतली. आतां डोनेशनां बेठीच दिली ती शाळा. कोणा खातीर डोनेशन दिलें? म्हाका दिवना ती. हे शाळाच बांदपाक दिल्या तांणी डोनेशन. सो तांकां खबर आहा ही शाळा हांगा शिफ्ट जातली म्हणून. सो ऑल दॅट थिंग आतां कितें आर्ग्युमेंट तूं घालता हांव तुजो घालता हो आर्ग्युमेंटान वचचें न्ही. लेट अस फायट टुगेदर फॉर दीस गार्बेज आनी फिनीश द मॅटर. इतल्याच म्हजें म्हणणें. लास्ट क्वेश्चन. हो गार्बेज प्लांट हातून शिफ्ट जातलो अशें म्हणटात. मॅनेजमेंटाक पडून गेल्ले ना. मॅनेजमेंटाक जावं पयसो आनी पयशा खातीर हें काम केल्लें आसा. म्हाजो चार्ज आहा तेंचेर आनी गोवोरमेंटाक हांव इतलेंच सांगूं वयता की हे पळयात आनी बारीक भुरग्यांची लायफ पळयात. नाल्यार एक दुसरी गजाल जे मॅनेजमेंटान आसा तेंच्यांनी आपल्या भुरग्यांक स्कुलार घालपाचें हाडून पयलीं शिकोवन पळोवपाचें आपल्या भुरग्यांक गार्बेजो वास येता की ना आनी मागीर जे लोकल जे आमचे गरीब साणीक भुरगे आसा पळय तांकां दिवपा. आमी ल्हान भुरग्याच्या हेल्था कडेन खेळचें ना. तो कोणूय केदोय व्हडलो पॉलिटिशियन जावं आमी ल्हान भुरग्याच्या हेल्था कडेन खेळचें ना. आमचो हो इतलेच डिमांड आसा. हे स्कूल जे हांगा आसा हे स्कूल आमकां कांय प्रॉब्लम. तुमी पयलां घाणी कश्यो मारता त्यो. फाल्यां सकाळी जे बारीक भुरग्यांक कितेंय जरी जालें हो मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबल आसतलो. हेका कोण रिस्पॉन्सिबल आसतलो? तेणें आतांच लेखी दिवची की आपूण रिस्पॉन्सिबल आसतलो म्हणून. पण बारीक गजाल इतलीच आसा की आमी आमच्या भुरग्यांक ह्या स्कुलान धाडपाक ना. हे एक आमचें ठाम डिसिजन आसा. कित्याक आमी जेन्ना त्या स्कुलान एडमिशन केल्लें विद्या प्रबोधिनी म्हणून ते स्कुलान आमी आमच्या भुरग्यांक धाडटले हे वर्स. फुडल्या वर्सा मागीर तुमी तुमच्या रसीट दिता तेजेर घाला की आमी तुमकां ह्या स्कुलान हें करतले म्हणून. तेन्ना पेरंट्सांनी चिंतूरी आमकां घालपाचें आसा काय ना घालपाचें आसा. पण म्हाजो एक चार्ज आसा हेंचेर की हे पयशा खातीर काम करता. हे पयशे मेळटा म्हणून हे सगळे वाडयता आनी पयसो मेळटा म्हणून हे लोकांच्या भुरग्यांक हांगा हाडून शिफ्ट करता. हे पयशा खातीर गोव्हर्मेंटान माननीय मुख्यमंत्र्यान हेचेर दखल घेवची आनी हे कितें आसा पळय तो इश्यू हो बेगींतल्या बेगीन सॉल्व करचो. बेगींतल्या बेगीन हो इश्यू सॉल्व करचो आनी ह्या पेरंट्सांक न्याय दिवचो. कित्याक आपले भुरगे जे आसा पळय स्वताच्या भुरग्याक खबर आसा आपली भुरग्याची काळजी कितें ती. एक सर्वसामान्य भुरगे एकट्याचे एक भुरगे आसता
कितें जालें कितें केलें एका भुरग्याक पोसपाक त्रास कसो जाता पळय ह्या मॅनेजमेंटाक खबर आसा काय ना तो म्हाका खबर ना कित्याक तेंच्यांनी भुरग्यांक पोसल्या कशें कितें केलें म्हाका कांय तेंचेर हें ना म्हाका फक्त इतलेंच जाय आमी आमच्या भुरग्यांक ह्या घाणीन हाडून उडोवचें ना एक तर तेंच्यांनी हो प्लांट चेंज करचो नाल्यार दुसरें म्हणटा ते स्कूलाचें हे लोकेशन चेंज करचें ह्या वर्सा खातीर फुडल्या वर्सा तुमी जी पेरंट्सांक जे दितले बरोवन की आमी ह्या भुरग्यांक ह्या स्कुलान जाल्यार दितले नाल्यार दिवचे ना म्हणून तेन्ना पेरंट्सांक आपले डिसिजन घेवन की आमी धाडचे ना म्हणून दॅट्स इट